इयत्ता 6वी बदललेल्या सिलेबस मधील त्रिकोण व चौकोन हे 8वे प्रकरण आपण या ठिकाणी बघत आहोत. आजचा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थी दोघांसाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 8.3 पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. बघूया पहिला प्रश्न काय आहे. आता बघा यामध्ये सांगताना काय दिलेलं आहे तर चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर इथं बघा बाजू एक्स वाय ची सम्मुख बाजू कोणती असं विचारलेलं आहे. सम्मुख म्हणजे काय तर याच्या समोर असणारी, बरोबर आहे. सम्मुख म्हणजे समोरची बाजू. आता एक्स वाय च्या समोर असणारी बाजू कोणती आहे तर पहिल्याचं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी तर बाजू डब्ल्यू झेड असणार आहे. ठीक आहे. बाजू एक्झेडच्या लगतच्या बाजू कोणत्या. आता लगतच्या म्हणजे काय त्याला लागून असणाऱ्या बाजू म्हणजे जोडून असणाऱ्या. आता कुठली बाजू विचारली बघा एक्स झेड. एक्स झेडच्या लगतच्या बाजू एक तर कुठली असणार आहे बाजू एक्स वाय असणार आहे व बाजू दुसरी काय असणार आहे इथं आपली तर डब्ल्यू झेड असणार आहे. ओके. तिसरा प्रश्न खूप सोपा सराव संच आहे हा. कोण डब्ल्यू चा सम्मुख कोण कोणता. डब्ल्यू चा सम्मुख, सम्मुख म्हणजे समोरचा कोणता आहे या ठिकाणी वाय आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं तुम्ही असंही लिहू शकता कोण डब्ल्यू चा सम्मुख कोण हा कोण वाय आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न काय आहे कोण झेडचे लगतचे कोण कोणते. आता हा कोण आहे झेड त्याच्या लगतचे कोण म्हणजेच काय असणार आहे इथं कोण डब्ल्यू व कोण वाय आहे. ओके. आणि पाचवा प्रश्न काय सांगितलेला आहे तर चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू चे कर्ण कोणते. एक्स डब्ल्यू एक्स वाय झेड डब्ल्यू चे कर्ण. कर्ण म्हणजे काय तर ह्या जे शिरोबिंदू जोडल्यानंतर ज्या रेषा तयार होतात त्यालाच आपण काय म्हणतो तर कर्ण म्हणतो. म्हणजेच पहिला जो कर्ण असणार आहे तो काय असणार आहे आपला डब्ल्यू वाय असणार आहे व कर्ण दुसरा काय असणार आहे इथं एक्स झेड असणार आहे. ठीक आहे. हा होता आपला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न बघूया पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचे फायदा होईल. दुसरा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे चौकोन पी क्यू आर एस मधील सम्मुख कोण लिहा. जर हा आपला काय आहे आपला पी क्यू आर एस आहे. ठीक आहे. सम्मुख कोण म्हणजेच पहिली जोडी काय येणार आहे बघा तर पी आर कोण पी व कोण आर. दुसरी जोडी यातली काय असणार आहे सम्मुख म्हणजेच कोण क्यू व कोण म्हणजे तुम्ही या ठिकाणी 3 अक्षरी लिहिला तरी चालेल जसं की बघा क्यू पी एस बरोबर क्यू आर एस म्हणजे ह्या कोणाला हा कोण. नंतर पी क्यू आर बरोबर पी एस आर किंवा आर एस पी असेही लिहू शकता. म्हणजे हा कोणाला इथला सम्मुख असणार आहे ह्याला इथला सम्मुख असणार आहे. ठीक आहे. एक एक अक्षरात लिहिला तरी चालेल किंवा 3-3 अक्षरामध्ये कोण लिहिले तरीही चालतं. ठीक या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. उद्याच्या भागात आपण स्वाध्याय 8 पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि जर बाकीचे व्हिडिओ तुम्हाला आधीचे बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.